हॅलो हाय नमस्ते, माझं नाव पूजा। स्वागत आहे माझ्या सेकंड व्लॉगमध्ये। सकाळची सुरुवात ही नाश्त्यापासून झाली। त्यानंतर मोदकाची तयारी केली, कारण घरचे बाप्पा हे विसर्जन होणार होते। त्यानंतर बाप्पांचे हेअर डायची तयारी। 10 दिवस बाप्पांनी आपल्याला खूप खूप आनंद दिला आणि आता क्षण थोडा इमोशनल आहे, पण विसर्जन म्हणजे निरोप नाही, तो पुढच्या वर्षी पुन्हा येणारच। घरची आरती झाल्यानंतर आम्ही आलो होतो आमच्या गावच्या नदी काठावर आणि बघा, नदी अगदी शांत आहे। काठावर कुणीच नाही, फक्त मी, माझे बाबा आणि आपले बाप्पा होते। शांततेत पण भारी वाइब होती, कारण मनातला उत्साह आणि प्रेम इतकं होतं की कोणत्या गाजावाजाची गरज नव्हती। माझा हा विसर्जनाचा व्लॉग थोडासा उशिरा टाकते, पण काय सांगू, त्या दिवशीचा उत्साह आणि बाप्पांचं विसर्जनाचा भावनिक क्षण अजूनही मनात ताजा आहे। लेट झाला तरीही हा क्षण तुमच्यासोबत शेअर करायला हवा म्हणून हा व्लॉग घेऊन आले। पण एकदा कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही बाप्पांचं विसर्जन कोणत्या पद्धतीनं केलं। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।